सुबाई मासाहेबांचं काय? बाळराजांच्या सुटकेचं काय? जीवास घोर लागलाय आमच्या. ते सतत आमच्या डोळ्यासमोर येतात. या शिव दौलतीला त्यांच्याशिवाय मोल नाही. आम्ही आणू त्यांना सोडवून. मुघल गनिमांना याच समशेरीनं मारून मुघल मर्दिनी होऊ आम्ही. अहो राणी साहेब, आम्ही जिद्द असताना तुम्ही रणांगणात जाणार. अहो आमचं जगणं कशासाठी आहे? राणी साहेब, तुम्ही फक्त हुकूम द्या. आम्ही जिद्द असताना तुम्ही मोहिमेवर गेला तर आमच्या मोरल्या पिढ्या नरकत जात. राणी साहेब, या औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याचं सोन्याचं कळस तसं कापून आणलं, तसंच मुघली छावणीत घुसून आम्ही मासाहेबांनी आणि बाळराजांनी सोडवून आणू. फक्त या वक्ताला बरोबर येताना त्या औरंगजेबाची गर्दन पण वापस आणल देव संताजी घोरपडा. आणि प्रयत्न फसला म्हणजे संताजीराव, आता समशेरीनं दिव्य करायचा वक्त नाही. आता संयम महत्वाचा आहे. आपण आपली चाल खेळण्याआधी औरंग्याची पुढची चाल काय आहे याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. मासाहेब आणि बाळराजांच्या रूपाने या शिवदौलतीचे काळीज मुघली छावणीत आहे. मासाहेब आणि बाळराजांना अपाय म्हणजे सारा पराक्रम व्यर्थ, सारी मसलत व्यर्थ, ही शिवदौलत व्यर्थ. आमचे काहीही हो, पण राज परिवाराची सुरक्षा महत्वाची. तेव्हा आता जे करायचं ते हुशारीने, जल्दबाजी नको. हा आमचा हुकूम आहे. पण राजे, येसुबाई मासाहेब आणि बाळराजे त्या यवनासुरांच्या पिंजऱ्यात अडकलेत. बहुत खूब, आपकी कारीगरी हमें बहुत पसंद आई. हम ये पिंजरा जरूर खरीदेंगे, लेकिन पहले उसमें रखने वाला पंछी पकड़ा जाए, उसके बाद जा सकते हो आप. अब्बा हुजूर, ऐसा कौन सा पंछी चाहिए आपको जो इस पिंजरे का नूर होगा? देसी पंछी चाहिए, दक्खनी पंछी, वो भी जोड़ी में चाहिए. हम कुछ समझे नहीं अब्बा हुजूर. हमें काफर राजा राम और उसकी बेगम ताराबाई हमारी कैद में चाहिए, तब जाके हमें सुकून हासिल होगा. इन काफिर मराठों ने हमारे नाक में दम कर रखा है. जब संभा को मार डाला तो ये दक्खन हमारे सामने झुकेगा, पर हमारे मंसूबे को खाक में मिला दिया उस काफिर राजा राम ने. बादशाह सलामत, खबर है कि वो काफिर राजा राम पन्हालगढ़ पहुंच गया. पन्हालगढ़? तौबा तौबा. ये पन्हालगढ़ भी सह्याद्री की वादियों में बसा है. बड़ा ही सख्त और पहाड़ी किला है. ये वही पन्हालगढ़ है ना जहां से शिवा भागा था सिद्धि जौहर के चुंगल से? जी जापन. जाओ, जाकर फौज को हुक्म दो, पन्हालगढ़ कूच करने की तैयारी करो. वजीर सल्तनत और शहजादे काम बख्श को तुरंत याद फरमाओ. जी जापना. पन्हालगढ़. आला हजरत, हमारी 40,000 हथियारबंद फौज पन्हाला किले पर कूच करने के लिए तैयार खड़ी है, जिसमें 50 बख्तरबंद हाथी, 20,000 घोड़े और 20,000 पैदल है, और उसमें 100 तोहफे भी शामिल है. तक के खुद्दार खादिमों,
हमें आपकी हिम्मत, बहादुरी और शमशीर पर नाज है। मां बदौलत जानते हैं हमारे सामने खड़ा एक एक सिपाही गाजी रुतबा रखता है। आप ही की शमशेर की बदौलत मुगलिया सल्तनत कंधार से तंजौर तक पूरे हिंदुस्तान में फैली है। आप ही की बदौलत अब आप लोगों को जल्द से जल्द पनालगढ़ पहुंचना है। वहां पहुंचते ही उस काफिर बच्चे राजा राम को घसीटकर हमारे सामने लाना है। आमीन आमीन आमीन। आज तक हमने सिर्फ मुगलिया तक और इस्लाम की खिदमत की है। आज कितने साल गुजर गए, हम अपने मुल्क से दूर दक्खन की इन वादियों में घूम रहे हैं। किसकी वजह से? इन काफिर मराठों की वजह से। सिवा और संभा को मारने के बाद हमें लगा दक्खन अब हमारे शिकंजे में आ जाएगा, लेकिन नहीं नहीं, ये काफिर बच्चा राजा राम और उसकी बेगम ताराबाई दोनों चुनौती बन हमारे सामने खड़े हो गए। अगर तुम लोग पनाला काबू करते हो तो राजा राम हमारे पंजे में फंस जाएगा और मुगली परचम बड़ी शान के साथ पूरे हिंदुस्तान में लहराएगा। इन काफिर मराठों को हमें नेस्तनाबूद करना है। आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर, जिंदापीर, आलमगीर जिंदापीर। शहजादे काम बख्श याद रहे, राजा राम और ताराबाई दोनों हमारे पंजे में फंसने चाहिए। हुक्म की तामील हो। आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर, आलमगीर जिंदापीर। घात झाला, घात झाला, घात झाला, घात झाला, घात झाला। अहो मासा, अहो ते मोगल फौजफाटा घेऊन पन्हाळगडावर राजारामांच्या मोहिमेवर जायला तयार झालेत। इथं बी संकट आणि तिथं बी संकट। राजे पन्हाळ्यावर आहेत? होय जानकीबाई, राजे पन्हाळगडी आहेत। जानकीबाई, आपण धास्तावू नये। राजाराम राजे आणि तारा राणी साहेब स्वतःचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत। शिवाय संताजीराव, धनाजीरावांसारखे शूर सेनानीही आहेत त्यांच्यासोबत। धनाजीराव, धनाजीराव, काय झालं खंडूजी? एवढा लगबगीनं आलायस? अहो धनाजीराव, खबरच तशी आहे। काय बोलतायस? अहो सरकार असं पिंजऱ्यातल्या वाघावानी का म्हणून फिरत्यात? नाही समजा ठीक आहे ना, का काही बिनसलं? आमचं काही टक्करच चालून झालाय बघा। ते समजा ठीक आहे हो, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास। नाही म्हणजे तुम्ही अशा फेऱ्या मारान, तुमचे पाय दुखतील, मग ते आम्हाला चेपावं लागतील ना। तुम्हाला काय नुसतं फेऱ्या मारायला? अरे सुक्काळीच्या तोंडाचा पट्टा बंद ठेव की रे तुझ्या। हा, त्या का तुझं थोबाड लाकडाचं असतं ना तर आतापर्यंत तुकडं पडलं असतं त्याचं। आलाय मोठा उंटावला शाना। संताजीराव, या बादशाहनं 2 मार्गानं पन्हाळ्याकडे फौजा धाडल्यात। रायगड घेऊन असलेली फौज महाड, दापोली, चिपळूण, प्रतीक गडाकडनं पावड्यातनं पन्हाळ्याकडं, तर दुसरी वडू तुळापूरवरनं सासवड,
तातोड्याचा किल्ला, म्हसवड आणि पेडगाव करीत पन्हाळ्याकडे सरकल अशी पक्की खबर आहे. 6-8 दिवसात इकडे पोचतील. अरे देवा, नाही 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 नाही, यो औरंग्याला उलट्या काळजाचा हाय. जरा बी जीवाला उसंत नाही, नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडं फिरते या. आता मी नाही येणार कुठं, मी इथंच बसून राहणार. अरे तू बस इथंच चिरा मौजीत. चला धनाजीराव. यो औरंग्या सुखानं नाही राहू द्यायचा, लय पाताळ यंत्री आहे. हाँ शहजादी, हमने आपको एक खास मकसद से बुलाया है. पढ़िए. ये सब क्या है अब्बा हुजूर? ये राजा राम को पैगाम है संभा की बेवा येसुबाई का, जिस पर आपको येसुबाई के स्वराज की मोहर लगवानी है. प्यार से बहला फुसला कर या फिर डरा धमका कर. लेकिन अब्बा हुजूर, इस दस्त में राजा राम को हमारी पनाह में आकर मुगली मनसबदार बनने का हुक्म लिखा है. क्या येसुबाई ये बात मानेंगी? क्या वो इस दस्त पर अपनी मोहर लगाएंगी? उसे मोहर लगानी होगी. हमारी बात माननी होगी उसे. आज तक येसुबाई ने हमारी रहमदिली देखी है, हमारे जुल्म सितम, हमारी हैवानियत से वाकिफ नहीं है वो. उसे बात माननी ही होगी. राज, आमच्या नजरबाजांनी खबर आणली आहे. त्या बादशहानं मोठ्या फौजेनिशी सय्यद खानासनी पन्हाळ्याच्या आघाडीवर धाडले. आणि पिछाडीवर मुकर्रब खानासनी धाडले. किती फौज आहे? मुकर्रब खानाची आणि सय्यद खानाची मिळून 40,000ची फौज आहे. आणि त्यासनी कुमक म्हणून रायगडाच्या पायथ्याशी असलेली एतिगात खानाची 10,000ची फौज बी येते. राणीसाहेब, राजे, फौजेची संख्या पाहता गडाला घेराव घालण्याचा मनसुबा दिसतोय मुघलांचा. तेव्हा आम्हास असे वाटते की गडाला मोर्चे लागण्यापूर्वीच आपण गड उतार होऊ आणि दुसऱ्या गडाच्या आश्रयाला जाऊ. बस आता पन्हाळ्याला वेढा पडला तरी चालेल, आता पळायचं नाही. गड झुंजवत ठेवू आपण. राजे, गड झुंजवूच आपण, पण छत्रपतींना सुरक्षित जागी ठेवूनच. पण तारा? राजे, आपल्या रूपाने हे शिवदौलत सुरक्षित आहे. छत्रपती सुरक्षित तर हे स्वराज्य अबाधित. सबब आपल्याला सुरक्षित जागी ठेवणे गरजेचे. राणीसाहेब, आम्हास विचाराल तर गंधर्वगड नाहीतर विशाळगड हे गडकोट जास्त सुरक्षित आहे. काय बघायला ताराऊ? गुळाचा खडा आणि मुंग्या होय. आता हे गुळाचा खडा उचला आणि दुसऱ्या जागेवरती नेऊन ठेवा. मग बघा, समद्या मुंग्या त्या गुळाच्या खड्याच्या मागणं त्याच्यावर जाऊन बसतात का नाही. खरंच? खरंच. बघितलं सगळा? या हजारो लाखो मुंग्यांना ज्या वेळेला तुम्ही मारू शकत नाही, त्यावेळेला असाच गुळाचा खडा दुसऱ्या जागेवरती नेऊन ठेवायचा. या समद्या मुंग्या गुळाच्या खड्याच्या मागे जातात आणि तुमचा मार्ग रिकामा होतो. या बघा, जर गुळाचा खडा जिंजीला गेला तर?
राजे, आपण दक्षिणेत जिंजी तंजावरला गेलो तर? नाही राणी साहेब, आपला मुलूक सोडून एवढ्या दूरवर परमुलखात गेलो ते इथे लक्षच राहणार नाही. अहो, जशी आपली पाठ वळली आणि आपण जिंजी तंजावरकडे वळलो का इकडं फंद फितुरीला ऊत आलाच म्हणून समजा. आदाब रानी साहिबा, आप तो बड़ी होशियार और समझदार निकली। हमने भेजे हुए शाही दस्त पर इतनी जल्दी आपने आपके खानदानी मोहर लगा दी। हम आपके शुक्रगुजार हैं। सब्र राखा शहजादी साहेबा, आपण दिलेला हा खलिता आपल्याला परत करण्यासाठी आम्हीच आपल्या ख्वाबगाहमध्ये येत होतो, परंतु आपणच इतक्या बेसब्रीने इथे याल असे वाटले नव्हते। हा घ्या तुमचा शाही खलिता। ये क्या गुस्ताखी है रानी साहिबा, इस पर आपकी मोहर लगी नहीं अब तक। मोहर लागणार नाही शहजादी साहिबा, या जन्मी तरी शक्य नाही। इसका अंजाम आप जानती हो ना। हमारे अब्बा हुजूर कितने बेरहम और गाजी हैं, ये आप अच्छी तरह जानती हो। जानती हो ना रानी साहिबा। तुमचे अब्बा हुजूर काय आहे हे आम्ही चांगलंच जाणतो। त्यांनी ज्या प्रकारे आमच्या स्वारींचा छळ छळ करून त्यांचा अंत केला, यावरून ते सैतानाचा वंशज आहेत हे न कळण्या इतक्या नादान आम्ही हरगिज नाही। रानी साहिबा, हम आपका लिहाज कर रहे हैं, इसका फायदा न उठाया। चुपचाप इस दस्त पर अपनी मोहर लगा दीजिए। मेलो तरी बेहतर, पण या खलित्यावर आमची मोहर उमटवणार नाही। जाऊन सांगा तुमच्या अब्बा हुजुरांना शहजादी साहेबा। म्हणाव, एकदा फितुरी करून मराठ्यांचा छत्रपती आपण हेरला, पण हे सारखं सारखं होणार नाही। दख्खनचे काटे कुटे तुडवत रहा, पण राजाराम राजे तुमच्या हाती कधीही लागणार नाहीत। आपल्या सर्वांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। आपल्या मुलुखाशी जोडलेली नाळ हरगिज तुटता कामा नये, ते आम्हालाही मंजूर नाही। पण सर्व विचारांती आम्ही या विचारापर्यंत पोहोचलो आहोत। तारा, आपला विचार तरी काय आहे? असा निर्वाणीचा सूर प्रत्यक्ष हंबीररावांच्या कन्याने घ्यावा? होय राजे, विचार करा। मुंग्या जशा गुळाला घेरतात तसे मुघल छत्रपतींना घेरत आहेत। जर छत्रपतीच दूर दक्षिणेत लांब गेले तर औरंगजेब आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवतील, आणि तसे जर झाले तर दक्षिणेकडे त्याचं लक्ष केंद्रित होऊन आपल्या मुलखातील त्याची पकड सैल होईल। आणि हेच आम्ही चाहतो। आपल्या मुलुखात वाळवीसारखी पसरलेली त्याची मुघली फौज निम्म्याहून जास्त कमी होईल, आणि अशाने त्याच्या फौजेचे संख्याबळ कमी होईल, आणि मग आपली विखुरलेली सारी फौज एक करू आणि एक साथ त्या मुघली फौजेला कापून काढू। मुघली अंमलात गेलेले सर्व गडकोट परत घेऊ आणि पुन्हा त्यांना भगवे पागोटे चढवू। वाह राणी साहेब, नामी सल आहे ही। खरंच राणी साहेब, आज खऱ्या अर्थाने आपण शिवस्नुषा शोभता आहात। खरंच आपल्या या निर्णयाने आता आमच्या शमशेरीला देखील मुघली रक्ताचा अभिषेक होईल। अंगाशी आता धावतोस तू मसली बेटे हो।
आमची राणी साहेबांची मसलत यशस्वी होऊ द्या, मग मुघलांची काय धडकत नाही. संताजीराव, खुद्द आम्ही मुघल छावणीत घुसून येसुबाई मासाहेब आणि बाळराजा सोडवून आणू आणि मग जिंजी लढवू. नारळ फोडावी तशी त्या मुघलांची डोकी फोडू.